स्टुडंट, आय एम स्वाती शहा फ्रॉम श्रद्धा इन्स्टिट्यूट. तर आपण स्टार्ट करणार आहे आपलं 9th स्टँडर्डचं मॅथ्स सिलेबस आपण स्टार्ट केलेलं आहोत. स्टेट बोर्डचं सिलेबस मी घेऊ लागले. तर मॅथ्स 1 पार्ट 1 अल्जिब्राचं पार्ट आपण बघतोय. तर त्यातलं आता आपण नेक्स्ट सेशन चालू करणार आहे वेन डायग्राम. सेट जे आपलं फर्स्ट लेसन आहे त्यातले ऑलरेडी 2 एक्सरसाइज आपण बघितलेला आहे. तर आपण बघणार आहे आता वेन डायग्राम. व्हॉट इज द वेन डायग्राम? आधी तुम्ही समजून घ्या, ह्याचे कन्सेप्ट समजून घ्या, मग आपण एक्सरसाइज सॉल्व करणारच आहे. ओके. तर ब्रिटिश मॅथमॅटिशियन होते जॉन वेन. त्यांनी ह्याला रिप्रेझेंट केलं वेन डायग्रामला. सो आता आपण आत्तापर्यंत शिकलो सेट, राईट. मग सेटला कसं लिहायला पाहिजे, सेटला कर्ली ब्रेसेसमध्ये लिहायला पाहिजे, प्रत्येक एलिमेंटमध्ये कॉमा असायला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी आपण बघितलं. मग वेन डायग्राम का रिप्रेझेंट झालं? वेन डायग्राम दिस इज अ पिक्चर रिप्रेझेंटेशन. जसं तुम्ही ग्राफ्समध्ये आपण बार डायग्राम बघतो, जे वेगवेगळे टाईपचे ग्राफ्स बघतो. ग्राफ्समध्ये आपल्याला कळते की कुठल्या क्लासमध्ये किती स्टुडंट आहेत. सपोज एक स्कूलचं ग्राफ असेल तर आपल्याला पटकन लक्षात येते की 5th क्लासमध्ये 30 स्टुडंट आहेत. एक्स ॲक्सेस आणि वाय ॲक्सेस असते. सेम सेटच्या फॉर्ममध्ये वेन डायग्राम इज ऑन पिक्चर रिप्रेझेंटेशन. म्हणजे पटकन तुम्हाला बघितलं की लक्षात यायला पाहिजे हे सेट कशासाठी आहे. आता ए सेटचं नाव आहे. ए सेट आहे 1 to 5 नंबरचं नॅचरल नंबर. ए सेट कन्सिस्टिंग 1 to 5 नॅचरल नंबर. हे डायग्राम बघितलं की आपल्याला पटकन लक्षात आलं. एक लूपद्वारे आपण हे दाखवतो वेन डायग्राम. शेप त्याचं असं लूपसारखं दाखवतो. त्याच्याने आपण रिप्रेझेंट करतो वेन डायग्राम. वेन डायग्राम स्क्वेअरमध्ये पण असतं, बट स्क्वेअर वेन डायग्राम कधी यूज करायला पाहिजे तेही मी तुम्हाला सांगते. तर तुम्हाला हे कळालं की हे जे लूप फॉर्ममध्ये आहे ए सेट, ए इज अ सेट ऑफ all elements of 1 to 5 numbers. This is a set of all natural numbers 1 to 5. हे वेन डायग्राम एक पिक्चर रिप्रेझेंट आहे. हे तर हे का यूज केलं असेल तर पटकन लॉजिक क्रिएट करायला इझी जातं. वेन डायग्राम बघितली की आपल्याला लक्षात येते की का हे सेट फॉर्म झाले. तर हे आपण इथं लिहिलेलं आहे सेटच्या फॉर्ममध्ये. जे रेग्युलर सेटच्या फॉर्ममध्ये आपण असं लिहितो ए इन कर्ली ब्रॅकेट्स 1 2 3 4 5. ह्याच्याऐवजी तुम्ही असं वेन डायग्राममध्येही रिप्रेझेंट करू शकता. तर नेक्स्ट पार्ट येतं आपलं सबसेट. आता सबसेट म्हणजे काय? सबसेट तुम्हाला माहिती आहे, सब म्हणजे त्याचं डिव्हिजन. आता एक मोठं सेट आहे तर तुम्हाला डायग्राम दिसत असेल. एक ए मोठं बिग सेट आहे, त्याच्यात एक बी परत स्मॉल सेट आहे. बिग सेटमध्ये स्मॉल सेट, दॅट इज द सबसेट. तर सबसेट काय आहे तर बघा, एचे एलिमेंट काय आहेत. एमध्ये सगळं आहे 1 2 3 4 5 6 7 8 ऑल एलिमेंट्स इन्क्लुडिंग इन ए सेट. मग बी सेटमध्ये काय आहे फक्त 2 4 6 8. म्हणून काय झालं, बी इज अ सबसेट ऑफ ए. कारण बीमधले जे येते तुम्ही लक्ष द्या, बीमध्ये आता 2 आहे तर एमध्ये पण आहे 4 आहे, एमध्ये आहे 6 आहे, एमध्ये आहे 8 आहे, एमध्ये आहे. सो बी इज अ सबसेट ऑफ ए, बट ए इज अ नॉट सबसेट ऑफ बी. कारण एमध्ये 1 आहे पण बीमध्ये 1 नाही आहे. तर सबसेट आपण फॉर्म करायला काय शो करतो, लाईक दिस वेन डायग्राम. त्या एक बिग सबसेटमध्ये एक स्मॉल सबसेट आहे, दॅट इज अ सबसेट. आता सबसेटचं सिम्बल काय आहे हे, म्हणजे बी इज अ सबसेट ऑफ ए. ऑल एलिमेंट्स ऑफ बी इज प्रेझेंट इन ए, दॅट इज द सबसेट. तर बघितलं स्टुडंट, वेन डायग्राम का शो करतो, एक पिक्चोरियल रिप्रेझेंटेशन आहे सेटचं. त्याच्यानंतर सबसेट काय दाखवतो आपण, ह्याच्यामधलं हे सबसेट आहे. सपोज तुमचं क्लास आहे, तुम्ही आता 9th स्टँडर्डमध्ये आहे, तुमचं 9th बी स्टँडर्ड आहे. सपोज तुम्ही 9th एमध्ये आहे, बी और सी, ए बी सी 3 डिव्हिजन आहेत, तुम्ही 9th एमध्ये आहे. तर स्कूलचं सबसेट तुमचं 9th ए झालं. म्हणजे तुमच्या क्लासमधले सपोज 30 स्टुडंट आहेत, 30 ऑल स्टुडंट्स आर प्रेझेंट इन युअर स्कूल. सपोज युअर स्कूल इज ए बी सी. त्या स्कूलमध्ये तुमचं 9th बी क्लास एक सबसेट झालं, 9th ए सबसेट झालं, 9th सी सबसेट झालं. हे सगळे सबसेट कशात आहेत, त्या स्कूलमध्ये आहेत. स्कूल एक मोठं सेट झालं, त्याच्यात सबसेट हे सगळे डिव्हिजन झाले. तर तुम्हाला लक्षात आलं सबसेट म्हणजे काय. तर बघूया आपण अजून एक वेन डायग्राम जे स्क्वेअरमध्ये फॉर्म होतं ते का फॉर्म होतं ते बघूया. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट पॉईंट, युनिव्हर्सल सेट. तर युनिव्हर्सल सेट काय आहे, मी तुम्हाला म्हणले होते स्क्वेअर वेन डायग्राम जे आहे, जे रेक्टँगल्स टाईपमध्ये जे आहे वेन डायग्राम, ते डिनोट करतं युनिव्हर्सल सेटला. आता युनिव्हर्सल सेट म्हणजे काय तर बघूया. युनिव्हर्सल सेट इथं तुम्ही बघू शकता, इथे एक मध्ये काय लिहिले, ऑल स्टुडंट.
सपोज ऑल स्टुडंट इन स्कूलमधले सगळे स्टुडंट युनिव्हर्सल सेटमध्ये फॉर्म होते. त्यातलं सबसेट आहे 9th A क्लास. सपोज आपलं एक स्कूल आहे, स्कूलमध्ये 9th A, 9th B, 9th C, 9th चे 3 डिव्हिजन आहेत, 8th चे 3 डिव्हिजन आहेत, 5th, 6th, 7th, 8th, 9th, 10th हे सगळे 3 डिव्हिजन आहेत. तर टोटल किती झाले? 15 डिव्हिजन्स जे झाले, 15 डिव्हिजन्स ते सगळे स्कूलमध्ये आहेत. सो यू इज अ युनिव्हर्सल सेट, म्हणजे युनिव्हर्सल सेटमध्ये पूर्ण स्कूल इन्क्लूड आहे. मग त्यात डिव्हिजन झाले, मग त्यात स्टुडंट्स, गर्ल्स, बॉयज हे सगळं युनिव्हर्सल सेटमध्ये इन्क्लूड होतं. अजून एखादं एक्झाम्पल घ्यायचं असेल तर इंडिया आहे आपलं. आपण कुठं राहतो? महाराष्ट्रामध्ये, राईट. महाराष्ट्रामध्ये राहतो. तर महाराष्ट्र एक स्टेट झालं. स्टेट कशात आहे? इंडियामध्ये आहे. सपोज सिटी आहे, आता आपलं सिटी आहे पुणे, तर पुणे सिटी कुठं आहे? महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्र कुठं आहे? इंडियामध्ये. सो इंडिया इज अवर युनिव्हर्सल सेट. इट इज इन्क्लुडिंग द सबसेट ऑफ ऑल स्टेट्स लाईक महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश हे सगळे स्टेट्स. सो युनिव्हर्सल सेट इज अ होल डिव्हिजन. सो युनिव्हर्सल सेट इज डिनोटेड बाय ॲज अ दिस रेक्टँगल. ओके, युनिव्हर्सल सेट तुम्हाला लक्षात आलं असेल. तर युनिव्हर्सल सेट नंतर आपण बघूया कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. आता कॉम्प्लिमेंट ऑफ सेट म्हणजे काय? इथे तुम्हाला दिसत असेल यू इज अ युनिव्हर्सल सेट दिला आहे ऑलरेडी. ओके, यू इज अ युनिव्हर्सल सेट अँड सेट ए इज अ सबसेट ऑफ युनिव्हर्सल सेट. त्यात एक सबसेट दिसते तुम्हाला डायग्राम बघितलं की लक्षात येत असेल. त्या युनिव्हर्सल सेटमध्ये एक सबसेट आहे ए. देन सेट ऑफ ऑल एलिमेंट इन यू विच आर नॉट इन सेट ए इज कॉल्ड अ कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट इज रिप्रेझेंटेड बाय ए डॅश. तर म्हणजे काय? आता यू आहे युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेटमध्ये एक सबसेट आहे. सबसेटमध्ये काय आहे? युनिव्हर्सल सेटमध्ये हे पूर्ण नंबर आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, युनिव्हर्सल सेट लिहूया आपण. युनिव्हर्सल सेटमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, त्यात ए काय आहे? एक सबसेट आहे. ए इन्क्लुडिंग वॉट? एमध्ये 1 3 5 7 4 एलिमेंट आहेत. 1 3 5 7. आता ए कॉम्प्लिमेंट दॅट इज ए डॅश म्हणजे जे युनिव्हर्सल सेटमध्ये आहेत बट ए म्हणजे ए काय आहे? सबसेट ऑफ युनिव्हर्सल सेट. मग जे एमध्ये आहेत ते एलिमेंटला सोडून जे बाकीचे एलिमेंट आहेत म्हणजे 1 1 स्किप करा. 2 2 4 6 8 9. 2 4 6 8 9. दॅट आर द कॉम्प्लिमेंट ऑफ दॅट सेट. कॉम्प्लिमेंट काय आलं? जे युनिव्हर्सल सेटमध्ये आहेत बट ते सबसेटला सोडून जे बाकीचे राहिलेले आहेत एलिमेंट्स दॅट आर द कॉम्प्लिमेंट ऑफ ए. कॉम्प्लिमेंट डिनोट करतो आपण कशाने? ए डॅशनी डिनोट करतो. तर स्टुडंट्स तुम्हाला कळालं युनिव्हर्सल सेट म्हणजे काय, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट म्हणजे काय, हे सगळे आपण आता बघणार आहे आपल्या एक्सरसाइज नंबर 1.3 मध्ये. तुम्ही अजून त्यात क्लिअर होताल. तर इथं तुम्ही बघू शकता अजून काही एक इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. आता इथं बघा, फर्स्ट पॉईंट काय आहे? एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. एव्हरी सेट इज सबसेट ऑफ इटसेल्फ म्हणजे आता सपोज एमध्ये 1 2 3 आहे तर बीमध्येही 1 2 3 म्हणजे त्या प्रत्येक सबसेट प्रत्येक एलिमेंट काय आहे? त्या सेटचं सबसेट आहे. बरोबर. एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ म्हणजे काय? आता सपोज एक सेट आहे ए. ए सेटमध्ये एलिमेंट आहेत 1 2 3. ओके, एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ म्हणजे ए सबसेट ऑफ ए, कारण एमधले सगळे कंटेंट एमध्ये असणार आहेत. सो देअरफॉर ए इज अ सबसेट ऑफ ए. राईट. नेक्स्ट पॉईंट काय आहे? एम्प्टी सेट इज सबसेट ऑफ एव्हरी सेट. ओके, एम्प्टी सेट आपण डिनोट करतो 5 एलिमेंटनी. तर आता एमध्ये सपोज 1 2 3 3 एलिमेंट आहेत. तर एम्प्टी सेट प्रत्येक सेटचं काय आहे? सबसेट आहे. प्रत्येक सेट एम्प्टी सेट असते मगच त्याच्यात आपण एलिमेंट्स फिल करतो. सो एव्हरी एम्प्टी सेट इज द सबसेट ऑफ एव्हरी सेट. नेक्स्ट द थर्ड पॉईंट काय आहे बघा. सपोज ए इक्वल टू बी. आता ए इक्वल टू बी म्हणजे बीमध्येही 1 2 3 पॉईंट आहेत. राईट, 1 2 3. बीमध्येही 1 2 3 पॉईंट आहेत.
देन ए इज अ सबसेट ऑफ बी, बी इज सबसेट ऑफ ए, कारण ए मधले सगळे कंटेंट बी मध्ये आहेत आणि बी मधले सगळे कंटेंट ए मध्ये आहेत. सो दिस पॉईंट इज व्हॅलिड. ए इज सबसेट ऑफ बी, बी इज सबसेट ऑफ ए. आणि सेम वाईस वर्सा, म्हणजे सपोज ए इज अ सबसेट ऑफ बी, बी इज अ सबसेट ऑफ ए असेल तर ए इक्वल टू बी असेल. हेच कंडिशन वाईस वर्सा होणार आहे. तर स्टुडंट्स बघितलो आपण युनिव्हर्सल सेट, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट, सबसेट बघितलो. ह्या सगळ्या गोष्टी आता आपण बघणार आहे एक्सरसाइजमध्ये. एक्सरसाइजमध्ये तुम्ही अजून क्लिअर होताल, म्हणजे तुम्हाला कळेल जेव्हा आपण एक्झाम्पल सॉल्व करतो तेव्हा आपल्याला हे जे त्याचे मेथड आहे जे ते सगळे आपल्याला अजून क्लिअर होतील. तर बघूया आपण एक्सरसाइज नंबर 1.3. ओके स्टुडंट, तर बघणार आहे आपला एक्सरसाइज नंबर आपण 1.3. तर त्यातले क्वेश्चन्स आपण बघूया. ओके, खूप सिम्पल एक्सरसाइज आहे. सेट हे सेट चॅप्टर इंटरेस्टिंग पण आहे, सिम्पल पण आहे. तुम्ही सॉल्व करताना तुम्हाला लक्षात आलं असेल. तर 1.3चं पहिलं क्वेश्चन काय आहे आपण बघूया. इफ E is a set of A, B, C, D, E, this element. B is a set of C, D, E, F. C is a set of B and D. D is a set of A and E. Then, which of the following statement are true or false? तर आपल्याला ट्रू और फॉल्स काय आहे फक्त स्टेटमेंट एक्सप्लेन करायचं. ओके, तर फर्स्ट क्वेश्चन बघूया आपण काय आहे. C is सबसेट ऑफ B. C सबसेट Bचं आहे का? म्हणजे काय असायला पाहिजे, Cचे सगळे एलिमेंट A मध्ये असायला पाहिजे. ओके, C is a सबसेट ऑफ B. सॉरी, C is a सबसेट ऑफ B आहे का चेक करूया आपण. B आहे का? नाही आहे. D आहे का? येस. बट B नाही आहे, म्हणजे C B प्रेझेंट नाही आहे, म्हणजे नॉट, फॉल्स. म्हणजे आन्सर काय येणार? फॉल्स. पण स्टेटमेंट तुम्हाला लिहावं लागेल. सिन्स the elements of C is not present, all elements of C is not present in B. All elements of C are not present in B. Right? तर हे तुम्हाला सेंटेन्स लिहावं लागेल. फक्त ट्रू फॉल्स न लिहिता तुम्हाला सेंटेन्स एक लिहावं लागेल. तर ए इज सबसेट ऑफ डी आहे का चेक करूया. आता ए डीचं सबसेट आहे का? ऑब्वियसली फॉल्स, कारण बघा ए मध्ये ए बी सी डी ई आहे आणि डी मध्ये ए आणि ई आहे फक्त. सो दिस इज ऑल्सो फॉल्स. मग काय येणार सेंटेन्स? Why? Because all elements of A is not present in D. In set A are not present in D. Okay. Next, D is subset of B. D सबसेट ऑफ B आहे का? A प्रेझेंट नाही आहे. सो दिस इज ऑल्सो फॉल्स. मग इथं पण काय सेंटेन्स लिहावं लागेल आपल्याला? ऑल एलिमेंट्स ऑफ D आर नॉट प्रेझेंट इन एलिमेंट ऑफ B. नेक्स्ट बघूया. D इज सबसेट ऑफ A. आता D मध्ये A आणि E आहे. ओके, इथं पण A आणि E आहे का? येस. दिस इज अ ट्रू. मग इथं तुम्ही काय लिहिणार? ऑल एलिमेंट्स ऑफ डी आर प्रेझेंट इन प्रेझेंट इन ए. ऑल एलिमेंट्स इन आर प्रेझेंट इन सेट ए. नेक्स्ट बघूया. बी सबसेट ऑफ ए. बी मध्ये काय काय आहे? सी डी ई एफ. ए मध्ये आहे का सी डी ई एफ? नाही आहे. सो दिस इज ऑल्सो फॉल्स. ओके, तर फॉल्स आहे. तर इथं स्टेटमेंट अगेन काय लिहिणार आपण? द ऑल एलिमेंट्स ऑफ बी आर नॉट प्रेझेंट इन ए. तर नेक्स्ट बघूया. सी इज अ सबसेट ऑफ ए. आता चेक करूया आपण. बी आणि डी ए मध्ये आहे का? बी आणि डी दोन्ही प्रेझेंट आहेत. सो दिस इज ऑल्सो ट्रू.
मग इथं काय आन्सर लिहिणार आपण, ऑल एलिमेंट्स इन सी आर प्रेझेंट इन ए. तर स्टुडंट्स आपण बघितलो ट्रू फॉल्स फक्त आहे, इथं फक्त तुम्हाला सेंटेन्स लिहावं लागेल, सेंटेन्स लिहायचं पण इझी आहे. तर हे झालं आपलं फर्स्ट क्वेश्चन. तर बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं सेकंड क्वेश्चन काय आहे. टेक अ सेट ऑफ ऑल नॅचरल नंबर फ्रॉम 1 to 20. तर एक सेट आहे, ते 1 to 20 त्यात नॅचरल नंबर्स आहेत. ॲज अ युनिव्हर्सल सेट, युनिव्हर्सल सेटमध्ये काय आहेत, 1 to 20 नॅचरल नंबर्स आहेत. देन सेट एक्स अँड सेट वाय क्वेश्चन दिला आहे. त्या क्वेश्चनला आपल्याला युझिंग वेन डायग्राम, वेन डायग्राममध्ये शो करायचं आहे. तर इथं सिम्पल आहे. आधी आपण लिहून घेऊया युनिव्हर्सल सेट काय आहे. ओके, बघा युनिव्हर्सल सेटमध्ये काय म्हणलेत, नॅचरल नंबर ऑफ 1 to 20. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. ओके, बट तुम्हाला लिहून घ्यायची गरज नाही आहे, मी तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून लिहिले. तुम्ही डायरेक्टली युनिव्हर्सल सेटमध्ये शो करू शकता. मी तुम्हाला अंडरस्टँड व्हावं म्हणून ते शिकवायला लागले. आता एक्स काय आहे, आता बघा रुलर मेथडमध्ये दिलेलं आहे. एक्स इज अ सेट ऑफ ऑल एक्स बिलॉंग्स टू एन, दॅट इज ऑल नॅचरल नंबर्स. म्हणजे एक्स काय आहे, सगळे नॅचरल नंबर आहे. आणि नॅचरल नंबर कुठले आहेत, 7 and 15च्या मिडलमधले. म्हणजे एक्स सेट काय आहे, एक्स सेटमध्ये काय असणार आहे, 7पेक्षा ग्रेटर, म्हणजे 8 9 10 11 12 13 14 15. ओके, 15 नाही आहे बिकॉज 15पेक्षा लेस नंबर आहेत. सो दिस इज अवर सेट ऑफ एक्स अँड दिस इज अवर युनिव्हर्सल सेट. आता ह्याला शो करायला इझी होणार आहे. युनिव्हर्सल सेट आपण ड्रॉ करूया, एक रेक्टँगल फॉर्म करूया. ओके, त्यात एक सबसेट आहे एक्स. आपण एक्सला शो करू शकतो एका ऑल ऑर सर्कल. तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही घेऊ शकता. ओके, दिस इज अवर एक्स अँड दिस इज अवर युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट कन्सिस्ट, ओके, तर इथं आपण काय लिहिणार आहे, एक्स, हे एक्स आहे सेट. तर एक्समध्ये काय लिहिणार आहे आपण, 8. एक्स सेटचं नाव आपल्याला मिडलमध्येच लिहावं लागेल. ओके, इथं रब करते, एक्स सेट मिडलमध्ये, कारण एक्स सेट आहे म्हणून हे मिडलमध्येच नाव लागतं ह्याचं. काय काय येणार आहे, 8 9, इथं कॉमा द्यायची गरज नाही आहे आपल्याला, सॉरी, 10 11 12 13 and 14. दिस इज सेट ऑफ एक्स. आणि युनिव्हर्सल सेटमध्ये सगळे प्रेझेंट आहेत. म्हणजे बघा 1 2 3 4 5 and 6 7 8 9 10 11 12 13 14 नाही आहे. ओके, पण युनिव्हर्सल सेटमध्ये 20पर्यंत आहे. सो आपण काय करायचं इथं, 15 16 17 18 19 and last is 20. सो दिस इज व्हेरी इझी. म्हणून मी काय केले, लिस्टिंग मेथडमध्ये लिहून घेतले, म्हणजे आपल्याला हे युनिव्हर्सल सेट काढायला इझी होऊन जाईल. तुम्हाला प्रॅक्टिस असेल, आपल्याला एकदा प्रॅक्टिस झालं तर तुम्हाला हे स्टेप लिहायची गरज नाही आहे. तुम्ही डायरेक्टली युनिव्हर्सल सेट शो करणार आहे. हे मी तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून हे स्टेप्स इन्क्लूड केले. बट यू स्किप दिस, डायरेक्टली पुट दिस. ओके, तर नेक्स्ट बघूया. इथं ही युनिव्हर्सल सेट यूज होणार आहे. त्यात वाय सबसेट काय आहे बघूया आपण. लिस्टिंग मेथडमध्ये लिहून घेतलं तर आपल्याला मोर इझी होणार आहे. वाय इज अ सेट ऑफ ऑल एक्स बिलॉंग्स टू एन, दॅट इज ऑल नॅचरल नंबर. वाय इज अ प्राईम नंबर फ्रॉम 1 to 20. तर आपण लिहून घेऊया आधी 1 to 20 प्राईम नंबर. 1 प्राईम नंबर आहे का, नो. 2 3 5 7 8 9 10 नो. 11 13 15 17, yes 17, कारण 13 नंतर 15, yes 17, then 18 19. okay, these are our prime number between 1 to 20. So show it in our again universal set. खूप
इंटरेस्टिंग आहे सेट लेसन. तुम्ही एकदा ह्याचं कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झालं, इंटरेस्टिंग आहेच आणि सॉल्व करायलाही खूप छान वाटतं आहे आपल्याला. तर ह्याच्यात आपल्याला सबसेट फॉर्म करायचा आहे एक वाय. दिस इज वाय सबसेट. आता वायमध्ये आपल्याला काय लिहायचं आहे, जे सगळे प्राईम नंबर्स आहेत बिटवीन 1 to 20, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. ओके, वन मोर थिंग, तुम्ही ह्याच्यामध्ये सिरियली लिहायची गरज नाही. तुम्ही वेन डायग्राममध्ये स्कॅटरली लिहू शकता इकडे तिकडे. सो दिस इज नॉट नेसेसरी की तुम्हाला सिरियली कॉमा वगैरे पुट करायचं आहे. वेन डायग्राममध्ये हे सगळ्या गोष्टी नेसेसरी नाही आहेत. आता युनिव्हर्सल सेटमध्ये आपल्याला काय फॉर्म करायचं आहे, युनिव्हर्सल सेट इज ऑल सेट ऑफ नॅचरल नंबर्स 1 to 20. सो इथे लिहूया 1, 2 कट करा, 3 कट करा, 4, 5 कट करा, 6, 7 कट करा, 8, 9, 10, 11 इकडं आलं आहे, 12, 13 इकडं आलं आहे, देन 14, 15, 16, 17 इकडं आलं आहे, 18, 19, 20. And this is our universal set and y is a subset of this universal set. तर दोन्ही आपण दोन्ही फॉर्म केलेलं आहे. वेन डायग्राममध्ये इझिली फॉर्म केलेलं आहे. हे स्टेप मी काय इन्क्लूड केले, कारण आपल्याला इझी व्हायला पाहिजे सॉल्व करायला. ओके, तर स्टुडंट्स हे कंप्लीट झालेलं आपलं सेकंड क्वेश्चन. बघून घ्या. ओके, तुम्ही स्क्रीनशॉट काढा. सॉल्व करायला स्क्रीनशॉट काढून तुम्ही सॉल्व करू शकता समजून घेऊन, कारण फास्ट तुम्हाला जर व्हिडिओ फास्ट होत असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून हे सॉल्व करून घेऊ शकता. ओके, तर बघून घ्या. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं थर्ड क्वेश्चन काय आहे. इथं दिलेलं आहे युनिव्हर्सल सेट U इक्वल टू 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11 and 19. तर 11 and 12. तर P इक्वल टू दिलेलं आहे 1, 3, 7, 10 पीचं सेट. देन शो द सेट U, P and P डॅश बाय वेन डायग्राम. अँड सेकंड वन आहे व्हेरीफाय P डॅश ऑफ डॅश मीन्स कॉम्प्लिमेंट, P कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट इज P. तर आधी युनिव्हर्सल सेट दिलेला आहे, तुम्हाला आपल्याला शो करायचं आहे. तर इथं लिस्टिंग मेथडमध्येच क्लिअरली दिलेलं आहे, तर आपण डायरेक्टली शो करूया. युनिव्हर्सल सेटसाठी आपण फॉर्म करूया वन रेक्टँगल. ओके, तर युनिव्हर्सल सेट इन्क्लूड आहे 1, 2, 3, 7, 8, 9, 10. बट त्यात P आहे, दॅट इज अ सबसेट. तर P शो करूया मध्ये. दिस इज आवर P सेट and this is universal set. तर P मध्ये काय इन्क्लुडेड आहे 1, 3, 7, 1, 3, 7, 10. ह्याला सोडून बाकीचे काय असणार आहेत, युनिव्हर्सल सेटमध्ये असणार आहेत, राईट. P मध्ये काय आहेत 1, 3, 7, 10 झालं. युनिव्हर्सल सेट हे पूर्ण युनिव्हर्सल सेट आहे. आता आपल्याला शो करायचं आहे P डॅश. P डॅश मीन P कॉम्प्लिमेंट. P कॉम्प्लिमेंट काय असणार आहे, जे P मध्ये इन्क्लूड नाही आहेत, दॅट इज द P कॉम्प्लिमेंट. ओके, म्हणजे हे आणि हे मिळून युनिव्हर्सल सेट आपलं रेडी व्हायला पाहिजे. सो 1 आहे तर 1 सोडून देऊया, 1 स्किप करूया. इथे लिहिणार आहे आपण 2, 3 स्किप करूया, 7 7 पण आहे, 3 आणि 7, 1, 2 झालं, 3, 7 आहे, 8, 9, राईट. 10 आहे प्रेझेंट हिअर, मग 11 अँड 12. मग हे सगळं काय झालं आपलं P डॅश, जे P मध्ये नाही आहे, दॅट इज P डॅश मीन्स P कॉम्प्लिमेंट. तर शो केलं आपण युनिव्हर्सल सेटमध्ये. तर सेकंड क्वेश्चन काय आहे आपलं, तर बघितलं तुम्ही 2, 8, 9, 11, 12. आता सेकंड क्वेश्चन आहे, फक्त आपल्याला शो इट करायचं आहे P डॅश ऑफ कॉम्प्लिमेंट. आता ह्या क्वेश्चनवरच बघा P कॉम्प्लिमेंटचे काय काय एलिमेंट आहेत आपण लिहून काढूया. P कॉम्प्लिमेंटचे एलिमेंट आहेत 2, 8, 9, 11, 12. 2, 8, 9, 11, 12. आता कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट, आता ह्याचं कॉम्प्लिमेंट परत कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट म्हणजे हे नसायला पाहिजे, ते प्रेझेंट म्हणजे हे कॉम्प्लिमेंट म्हणजे हे त्याच्यात प्रेझेंट असायला नाही पाहिजे युनिव्हर्सल सेटमध्ये. म्हणजे P इक्वल टू काय येणार आहे, P डॅश P कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट काय येणार आहे, मी इथं सॉल्व करते, हे राहू दे. म्हणजे 2 नसायला पाहिजे बरोबर, म्हणजे 1,
3 आणि 1 3 7 10. P कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट 1 3 7 10 इज इक्वल टू काय आहे P. Pचे पण एलिमेंट तेच आहेत, इक्वल टू P. हेन्स प्रूफ. काय प्रूफ मिळालं आपल्याला? P कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट मीन P डॅश ऑफ डॅश इक्वल टू P. हेन्स व्हेरीफाय. ओके, इझी आहे स्टुडंट, बघून घ्या, स्क्रीनशॉट काढा, थांबा, स्लोली समजून घ्या अँड देन सॉल्व करा. ओके ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट 5th क्वेश्चन काय आहे. राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द सेट. सबसेट रिलेशनशिप कसं ओळखायचं आहे आपल्याला. तर बघा इथं P इज अ सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन पुणे. पुणेमधले राहणारे काय आहे P सेट आहे. M इज फॉर मध्य प्रदेश, M इज फॉर मध्य प्रदेश, I इज फॉर इंदोर, B इज अ सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन इंडिया अँड H इज अ सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन महाराष्ट्र. आता सबसेट डिनोट करायचं आहे. तर पहिलं आपण बघूया A. तर बघूया आपण P. P कशाचं सबसेट होऊ शकतं. P इज रेसिडेंट्स इन पुणे. पुणेमधले सगळे लोक इंडियामध्ये राहतात, सो P इज अ सबसेट ऑफ B. B इज डिनोटेड बाय इंडिया. मग इथे तुम्ही लिहू शकता P इज अ रेसिडेंट्स ऑफ इन पुणे, रेसिडेंट्स इन पुणे आर ऑल आर लिव्ह इन इंडिया. तर इथं खाली एक सेंटेन्स तुम्ही लिहू शकता. तर नेक्स्ट आहे काय लिहू शकता, द रेसिडेंट्स ऑफ, मी एक सेंटेन्स लिहिते, बाकीचे तुम्ही लिहू शकता. द रेसिडेंट्स इन पुणे, रेसिडेंट्स इन पुणे आर residents of इंडिया. ओके, बी काय होऊ शकते अजून, पुणेमधले लोक, पुण्यातले रेसिडेंट्स महाराष्ट्रामध्ये पण राहते, सो पी इज अ सबसेट ऑफ एच पण होत आहे. सो द रेसिडेंट्स इन पुणे आर रेसिडेंट्स इन महाराष्ट्र. तर सी बघा काय होऊ शकते. आता एम मध्य प्रदेशचे पण इंडियामध्ये राहू शकतात, सो रेसिडेंट्स इन मध्य प्रदेश आर रेसिडेंट्स आर व्हॉट इंडिया. इंडिया इज डिनोटेड बाय बी. नेक्स्ट बघूया एम झाल्यावर आय. येस, इंदोर, आय इज सबसेट ऑफ बी अगेन, कारण इंडियामध्ये इंदोरचे पण लोक राहतात. देन इंडिया, इंडिया इज सबसेट ऑफ इटसेल्फ. एच इज अ सबसेट ऑफ बी अगेन. आता तुम्हाला एक कॉमन गोष्ट इथं काय मिळालेलं आहे, सगळे सबसेट आहेत बीचे. बी इज अ युनिव्हर्सल सेट, म्हणजे तुम्ही कन्सिडर करू शकता इंडिया इज अ युनिव्हर्सल सेट. तर इथं नेक्स्ट बघा, हे तुम्हाला कळालं किती फेज झाले, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 6. आता बीचं पण आपल्याला कळालं, पीचे 2 आहेत, एम आय. आता इंदोरचं एक आहे बघा, इंदोर मध्य प्रदेशमध्ये पण आहे, सो ते एक आपण लिहू शकतो, एफ. इंदोर मध्य प्रदेशमध्ये आहे, तो मध्य प्रदेश डिनोटेड बाय एम, सो दिस इज वन. हे सगळ्या सबसेट आहेत. तर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे विच सेट कॅन बी द युनिव्हर्सल सेट ऑफ अबव, ऑल अबव. तर हे सगळ्या सेट आपल्याला मिळाले. तर सेकंड क्वेश्चन काय आहे आपलं बघा, आपण सेकंड क्वेश्चन इथे सॉल्व करूया. तर मी हे कट करते, असं सेंटेन्स तुम्हाला प्रत्येकामध्ये लिहायचं आहे. ओके, द रेसिडेंट्स इन पुणे आर रेसिडेंट्स ऑफ इंडिया, सेम द रेसिडेंट्स इन पुणे आर रेसिडेंट्स ऑफ महाराष्ट्र, रेसिडेंट्स इन मध्य प्रदेश रेसिडेंट्स इन इंडिया. असे तुम्हाला हे सेंटेन्स फक्त लिहायचे आहे. तर मी सेंटेन्स कट करते. तर सेकंड क्वेश्चन पण आपण सॉल्व करूया. नेक्स्ट वन काय आहे, मग ह्यानी काय विचारले, विच सेट कॅन बी युनिव्हर्सल सेट ऑफ अबोव सेट. मग युनिव्हर्सल सेट काय आहे आपल्याकडे, बी. बी इज डिनोटेड ॲज इंडिया. बी इज अ right, B is the universal set of all above sets. Okay,
सिम्पल होतं, सबसेट फॉर्म करायचं होतं, युनिव्हर्सल सेट फॉर्म करायचं होतं. अगेन यू टेक दिस इज ॲज अ स्क्रीनशॉट अँड सॉल्व दिस. तर बघून घ्या. आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चनला. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट 6th क्वेश्चन काय आहे. विच ऑफ द नंबर्स कुड बी युनिव्हर्सल सेट ऑफ ऑल दिस सेट गिवन बिलो. आता आपल्याला इथं ABC सेट दिलेला आहे, त्यात युनिव्हर्सल सेट काय आहे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो कॅन वी फाइंड, कसं आपल्याला ओळखायचं आहे. आता बघा ए काय आहे, सेट ऑफ मल्टिपल ऑफ 5. ओके, सेट ऑफ मल्टिपल ऑफ 5 म्हणजे इन्फायनाईट असू शकतं, 5, 10, 15, 20, 25, 30, 35 लाईक दिस. मल्टिपल ऑफ 7 मीन्स 7, 14, 21, 28 like this, 35, 49. सेट ऑफ 12 मीन्स 12चं टेबल, 12, 24, 36, 48. हे सगळे हे एलिमेंटचे सेट आहेत. युनिव्हर्सल सेट म्हणजे इन्क्लुडिंग ऑल नंबर्स. मग तुम्ही म्हणणार ऑल नॅचरल नंबर्स, राईट. ऑल नॅचरल नंबर्स आर युनिव्हर्सल सेट म्हणू शकतो आपण. बट वी डोंट नो, सेट ऑफ मल्टिपल आहे, सो आपण ह्याच्यात होल नंबरही येऊ शकतं, इंटिजर नंबरही येऊ शकतं आहे, बट नॉन नेगेटिव्ह नंबर्स. मग इथे युनिव्हर्सल सेट काय येणार आहे, ऑल नॉन नेगेटिव्ह नंबर्स ऑफ n that is natural number, w that is whole number, I that is integer means positive integers. हे सगळे युनिव्हर्सल सेट असू शकतात, बरोबर. दॅट इज वन अझम्पशन. म्हणजे ऑब्वियसली सगळे नॅचरल नंबर्स, सगळे होल नंबर्स आणि सगळे इंटिजर्स नंबर्स, बट नॉन नेगेटिव्ह नंबर्स. नेक्स्ट बघा, सेकंड क्वेश्चन पण तसंच आहे. P इक्वल टू सेट ऑफ इंटिजर्स विच आर मल्टिपल ऑफ 4. सेट ऑफ इंटिजर्स म्हणलेत त्यांनी, तर ते मल्टिपल ऑफ 4 असणार आहे. तर 4चं मल्टिपल 4, 8, 12, 16 like this. Set of all even square number. Set of all even square numbers means 2, 4, 6 हे सगळे स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर नंबर्स मीन्स 2, 4 हे स्क्वेअर नंबर झालं, 16 हे सगळे टी आहे. म्हणजे हेही काय होणार आहे, युनिव्हर्सल सेट काय होणार आहे ह्याच्यात बघा, ऑल नॉन नेगेटिव्ह नंबर्स, ऑल नॉन नेगेटिव्ह मल्टिपल्स, ऑल नॉन नेगेटिव्ह मल्टिपल्स N, W and I. ओके, तर कळालं स्टुडंट. युनिव्हर्सल सेट म्हणजे हे सगळ्या सेट त्यात इन्क्लूड असायला पाहिजे आणि अदर दुसरे पण असू शकतात. तर म्हणून नॉन नेगेटिव्ह नंबर्स, कारण हे मल्टिपल म्हणजे ते पुढं जात जाणार सगळे पॉझिटिव्ह नंबर असणार आहेत. म्हणून युनिव्हर्सल सेट काय असणार आहेत, NWI. हिअर इज ऑल्सो NWI बट नॉन नेगेटिव्ह मल्टिपल नंबर्स. ओके, तर हे बघून घ्या. आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चनला. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. लेट all the students of class from universal set, let A be the student who secure 50% or more marks in maths, then write the complement of set A. तर इथे युनिव्हर्सल सेट काय असणार आहे, ऑल स्टुडंट्स इन क्लास. ओके, आपल्याला कॉम्प्लिमेंट सेट काढायचा आहे. युनिव्हर्सल सेट इथे काय असणार आहे, ऑल स्टुडंट्स इन क्लास. मग ए काय आहे बघा, ए आहे स्टुडंट्स हू सिक्युअर 50% और मोर मार्क्स इन मॅथ्स. स्टुडंट्स हू सिक्युअर्ड 50% or more marks in mathematics. राईट. आता ए कॉम्प्लिमेंट काय असणार आहे सांगा मला. ए कॉम्प्लिमेंट असणार आहे ज्या स्टुडंट जे म्हणजे ह्याच्यात नसणार आहेत, म्हणजे 50%पेक्षा लेस मार्क असणार आहे. कशा काय असणार आहेत, ए कॉम्प्लिमेंट स्टुडंट्स हू सिक्युअर्ड लेस दॅन 50%
secured less than 50%. राईट. म्हणजे ए कॉम्प्लिमेंट म्हणजे काय असायला पाहिजे? ए कॉम्प्लिमेंट म्हणजे जे एमध्ये नसणारे आहेत, दॅट इज ए कॉम्प्लिमेंट. फक्त आपल्याला इथं फाइंड आउट करायचं होतं. तर स्टुडंट्स, ह्याच्यासोबतच आपलं एक्सरसाइज नंबर 1.3 कंप्लीट झालेला आहे. तर ह्यात आपण बघितलेलं आहे व्हेन डायग्राम कसं शो करायचं, युनिव्हर्सल सेट कसं शो करायचं, सबसेट कसं शो करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण 1.3 मध्ये बघितलेलं आहे. तर स्टुडंट्स, तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा, त्यांनाही हेल्प होऊ दे. कारण आता मॅथ्स सब्जेक्ट 9th स्टँडर्ड बेस आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे. आत्ता तुम्ही प्रॉपर स्टडी केला तर तुम्हाला पुढच्या सगळ्या तुमच्या टर्म्सला इझी होणार आहे. तर असंच बघत राहा, प्रॅक्टिस करत राहा. आणि वन मोर थिंग, वैदिक मॅथ्सचे आपले व्हिडिओज आहेत, 8th स्कॉलरशिपचे व्हिडिओज आहेत, 10th मॅथ्स, 8th मॅथ्स, सगळे व्हिडिओज आपल्या श्रद्धा इन्स्टिट्यूटवर अवेलेबल आहेत. तुम्ही सगळे बघू शकता. आणि मला असं वाटतं तुम्ही वैदिक मॅथ्सचं नक्की हेल्प घ्या, कारण तुम्हाला पुढच्या तुमच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामला खूप हेल्प होणार आहे. असंच प्रॅक्टिस करत राहा. कीप प्रॅक्टिस. थँक्यू.